आजचा टूल आहे Google AI स्टुडिओ. Google AI स्टुडिओ वापरण्यासाठी पूर्णतः फ्री आहे, पण एका ठराविक लिमिटपर्यंत. तुमचे क्रेडिट्स एक्सीड झाले, तर ते तुम्हाला मे बी पेड प्लॅनसाठी जायला लागू शकतं. तर माझ्यासमोर इथे आता Google AI स्टुडिओचा संपूर्ण इंटरफेस लोडेड झालेला आहे. हे वापरण्यासाठी तुम्हाला फक्त हवं एक Gmail अकाउंट. अशा रीतीने एक इंटरफेस माझ्यासमोर लोड झालेला आहे, जिथे आता मला याच्या काही क्षमता टेस्ट करायच्या आहेत. तर माझ्यासमोर मला दिसतंय वेलकम टू AI स्टुडिओ आणि इथे एक प्रॉम्प्ट इन्फो बॉक्स आहे. तर हा एका रेग्युलर चॅटबॉट प्रमाणे काम करतो या विंडोमध्ये चॅटच्या आणि वरती URL सुद्धा आहे aistudio.google.com/prompts/new_chat. तर इथे मी एक सुरुवातीला छोटासा प्रॉम्प्ट टाकून बघतो, की गिव्ह 100 नेम्स ऑफ बर्ड्स इन मराठी. बघूया कसं कार्य करतंय. रनवर क्लिक केल्यानंतर सुरुवातीने थोडासा वेळ घेईल. थिंकिंग, एक्सपांडिंग इनिशियल कॅटेगरीज. थोडासा विचार करतोय. ठीक आहे. मला आउटपुट मिळालेलं आहे. ऑफ कोर्स हिअर आर 100 नेम्स ऑफ बर्ड्स इन मराठी अलोंग विथ देअर इंग्लिश ट्रान्सलेशन्स. हे बघा, सामान्य पक्षी, चिमणी, कावळा, कबूतर, पारवा, पोपट, मोर. नंतर शिकारी पक्षी, गरुड, घार, ससाना, शिकरा, बाज, घुबड. पान पक्षी, बदक, हंस, बगळा, करकोचा वगैरे. अशा प्रकारे मला एक पूर्ण लिस्ट मिळालेली आहे. इथे उजव्या बाजूला साइड बारमध्ये काही ॲडिशनल सेटिंग्ज सुद्धा आहेत. इथे तुमचा टोकन काउंट आहे. जे टोकन्स तुम्ही कन्झ्युम करताय ते इथं ॲड होत जातील. इथं तुम्ही टेम्परेचर सुद्धा ॲडजस्ट करू शकता. म्हणजे एक प्रकारे तुम्ही त्याला क्रिएटिव्हिटी किती अलाऊ करायची, हे तुम्ही याच्या माध्यमातून इनपुट देता. सध्या मी क्रिएटिव्हिटी 1 वरच सेट करतोय. थिंकिंग मोड सध्या माझा ऑन आहे. तुम्ही थिंकिंगचं बजेटसुद्धा सेट करू शकता. किती बजेट तुम्हाला अलोकेट करायचं आहे. सेट हाऊ मच मॉडेल शुड थिंक विथ 32,768 बिंग ॲज मच ॲज पॉसिबल. मी आता 8,192 वर हे बजेट सेट केलेलं आहे. स्ट्रक्चर्ड आउटपुट हवं असेल तुम्हाला तर तुम्ही या ऑप्शनला एनेबल करू शकता. सध्या आपण याला डिसेबल्डच ठेवूया. कोड एक्झिक्युशनचं सुद्धा आहे. लेट्स जेमिनी यूज कोड टू सॉल्व कॉम्प्लेक्स टास्क. URL कंटेक्स्ट जर का तुम्हाला द्यायचा असेल, तर तुम्ही याला इथं एनेबल करू शकता. सध्या मी हा ऑप्शन ऑफ ठेवलेला आहे. ॲडव्हान्स सेटिंग्जमध्ये सुद्धा बघूया. इथे तुम्हाला काही सेफ्टी सेटिंग्ज वगैरे कन्फिगर करता येतात. स्टॉप सिक्वेन्स देता येते आणि आउटपुट लेन सुद्धा इथं कन्फिगर करता येते. तर आपण साइड बारचे सेटिंग्ज बघितल्यानंतर इथे आपण आता अजून एक फॉलोअप प्रॉम्प्ट देऊया. राइट एन एसे ऑन पिजन इन मराठी. बघूया मराठी भाषा शैलीमध्ये हे कशा प्रकारे रिस्पॉन्ड करते ते. थिंकिंग मोड पुन्हा ऑन असल्याने थोडासा वेळ घेईल. नक्कीच. कबुतरावर एक मराठी निबंध खालीलप्रमाणे आहे. कबूतर, ज्याला आपण पारवा या नावानेही ओळखतो,
हा आपल्या सर्वांच्या परिचयाचा पक्षी आहे. हे बघा एक निबंध मला मिळालेला आहे. तुम्ही याला फाईन ट्युनिंग करू शकता म्हणजे 1000 शब्दात निबंध मागू शकता. अधिक चांगल्या रीतीने भाषा प्रयोग करणे किंवा काही उदाहरणांदाखल किंवा कबुतराशी संबंधित काही ऐतिहासिक संदर्भ वगैरे इन्क्लूड कर. असे याला इनपुट देऊन तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे निबंध मिळवू शकता. तर हा चॅट ऑप्शन अशा प्रकारे कार्य करतो. इथं अजून काही सेटिंग्ज आहेत. सिस्टम इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला काही कस्टम इन्स्ट्रक्शन्स द्यायचे असतील टोन आणि शैलीबद्दल तर तुम्ही देऊ शकता. इथे तुम्हाला गेट एसडीके कोड टू चॅट विथ जेमिनी याबद्दल तुम्हाला ॲडिशनल एक्सप्लोर करता येईल. तुम्हाला तुमचा प्रॉम्प्ट सेव्ह करायचा असेल तर या सेटिंग्ज कामा येतात आणि कंपेअर मोड किंवा इथं क्लिअर चॅट. तर चॅट एका रेग्युलर चॅटबॉट प्रमाणेच कार्य करतं मोस्टली. पण इथं हा स्ट्रीम नावाचा जो ऑप्शन आहे ना, हा गेम चेंजर ठरणार आहे. इथे बघा स्ट्रीम रिअल टाईम, टॉक टू जेमिनी लाईव्ह. जर का तुम्ही इथं प्रॉम्प्ट टाइप केला, तर तुम्हाला आउटपुट मिळणारच आहे रेग्युलर. पण मी जर का बोलून त्याला इनपुट देणार असेल किंवा मला एक असं अ, हवं आहे की एक आर्टिफिशियल इंटेलिजंट फ्रेंड माझ्या समोर बसलेला आहे आणि मी त्याच्याशी बोलतोय. तर बघूया हे कसं कार्य करतं. आपण क्लिक करूया टॉकवरती. नमस्कार, नमस्ते, कैसे हैं आप? मी मजेत आहे. तुम्ही कसे आहात? मैं भी ठीक हूँ। आपकी क्या मदद कर सकता हूँ? मराठीमध्ये बोला प्लीज. हो, नक्की. मी मराठीत बोलेन. सांगा मी तुमची काय मदत करू शकतो? मला डिजिटल मार्केटिंगबद्दल माहिती द्या. डिजिटल मार्केटिंग म्हणजे इंटरनेट आणि इतर डिजिटल माध्यमांचा वापर करून उत्पादनं किंवा सेवांचा प्रचार करणं. यामध्ये सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, सोशल मीडिया मार्केटिंग, ईमेल मार्केटिंग आणि इतर ऑनलाईन तंत्रांचा समावेश असतो. याबद्दल तुम्हाला अजून काही जाणून घ्यायचं आहे का? डिजिटल मार्केटिंग करताना किती खर्च येतो? डिजिटल मार्केटिंगच्या खर्चाची रक्कम तुमच्या अभियानाच्या स्वरूपावर आणि ध्येयांवर अवलंबून असते. हे कमी बजेटमध्ये सुद्धा करता येतं किंवा खूप मोठ्या प्रमाणावरही करता येतं. तुमच्या गरजेनुसार तुम्ही तुमच्या खर्चाचं नियोजन करू शकता. तुम्हाला एका अंदाजे खर्चाची माहिती हवी आहे का? माझ्याकडे ₹10,000 बजेट आहे, तर मी यामध्ये काय करू शकतो? 10,000 रुपयांचा बजेटमध्ये तुम्ही सोशल मीडिया मार्केटिंग किंवा गुगल ॲड सारख्या पर्यायांचा विचार करू शकता. यातून तुम्ही तुमच्या विशिष्ट ग्राहकांपर्यंत पोहोचू शकता आणि तुमच्या व्यवसायाची जाहिरात करू शकता. योग्य रणनीतीसह तुम्ही कमी खर्चातही चांगला परिणाम मिळवू शकता. Google ॲड्स कसे कार्य करते? गुगल ॲड्समध्ये तुम्ही विशिष्ट कीवर्ड्स निवडून आणि तुमच्या जाहिराती गुगलवर प्रदर्शित करू शकता. जेव्हा कोणी ते कीवर्ड सर्च करतं, तेव्हा तुमच्या जाहिराती दिसतात. तुम्ही तुमच्या बजेटनुसार आणि तुमच्या लक्षित ग्राहकांनुसार तुमच्या जाहिराती नियंत्रित करू शकता. यामुळे तुम्हाला मोजक्या लोकांपर्यंत पोहोचायला मदत होते, जे तुमच्या उत्पादनांमध्ये किंवा सेवांमध्ये स्वारस्य ठेवतात. हे बघा, अशा प्रकारे एक एआय फ्रेंड माझ्यासमोर बोलत होते आणि मला माझ्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरंसुद्धा त्यांनी दिलेली आहेत. तर आपण अशा प्रकारे इतरही काही ऑप्शन एक्सप्लोर करू शकतो. पुन्हा जातोय मी स्ट्रीम विंडोमध्ये. टॉक आपण एक्सप्लोर केलाच आहे. हा वेबकॅम पण एक युजफुल ऑप्शन आहे. तुम्हाला असं वाटेल की तुम्ही Google Meetवर आहात आणि तुम्ही तुमचा कॅमेरा आणि मायक्रोफोन ऑन ठेवलेला आहे आणि तुम्ही एका फ्रेंडसोबत ऑनलाईन कॉन्फरन्स करताय. तुम्ही तो ऑप्शनसुद्धा एक्सप्लोर करू शकता. आणि हा शेअर स्क्रीन हा माझा फेव्हरेट ऑप्शन आहे. जिथं की मी एखादा स्क्रीन शेअर करतो Google Gemini सोबत आणि त्या स्क्रीनच्या संदर्भात मी काही प्रश्न विचारतो. जसं की आपण एक करून बघूया. मी आता एक स्क्रीन शेअर करतोय. ऑनलाईन पायथॉन एडिटर.
विशेष करून कोडर्स आणि डेव्हलपर्ससाठी ही एक खूप युजफुल युटिलिटी ठरते. आता इथे एक Python कंपायलर लोड झालेला आहे. सध्या मी काय करतो, इथं जो डेमो कोड आहे ना, त्याला मी रन करतो. इथं मी पहिले थोडंसं कस्टमायझेशन करतो. हॅलो मनीष, हाऊ आर यू? ठीक आहे. आणि मी आता याला रन करतोय. मला आउटपुट मिळालेलं आहे, हॅलो मनीष, हाऊ आर यू? आता मी जातो Steamच्या विंडोमध्ये आणि इथं मी पर्टिक्युलरली या Python कंपायलरची स्क्रीन शेअर करतोय. ठीक आहे. इथं मला पूर्ण Google Chrome शेअर करावं लागतं. तर मी एक काम करतो, मी या विंडोला सेपरेट घेतो इथून आणि मग आता Steamमध्ये जाऊन फक्त तेवढी स्क्रीन शेअर करतो. अशा रीतीने माझी ही स्क्रीन शेअर झालेली आहे. हां, मला तुमची स्क्रीन दिसते. एक ऑनलाईन पायथन कंपायलर दिसतोय. आता मी इथे कोडमध्ये एक एरर इंट्रोड्यूस करतोय. प्रिंटच्या जागी मी प्रिंट एफ-एस असं करतोय. ठीक आहे? म्हणजे हे रन होणारच नाही. एरर ट्रेस बॅक मोस्ट रिसेंट कॉल लास्ट. ठीक आहे. नेम printfs इज नॉट डिफाईन्ड. डिड यू मीन प्रिंट? आता मी बघूया स्टीम विंडोमध्ये पुन्हा विचारून बघतो. कॅन यू प्लीज चेक व्हॉट इज एरर? तुमच्या कोडमध्ये एक एरर आहे. तुम्ही प्रिंट्स लिहिलं आहे, पण पायथनमध्ये योग्य फंक्शन प्रिंट आहे. तुम्हाला प्रिंट्सच्या ऐवजी प्रिंट लिहावं लागेल. खूप छान. मला तुम्ही करेक्ट कोडचा सिंटॅक्स लिहून द्या. तुम्ही प्रिंट, कॉमा, हॅलो मनीष, हाऊ आर यू असे टाईप करू शकता. यात प्रिंट वापरायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या एखाद्या शेअर केलेल्या स्क्रीनवरती संदर्भातील तुम्हाला काही प्रश्न विचारतील तर तुम्ही विचारू शकता. पुन्हा आपण बघूया Google AI स्टुडिओच्या मेन स्क्रीनकडे आणि आपण एक्सप्लोर केलेलं आहे स्ट्रीम युटिलिटी, टॉक आणि शेअर स्क्रीन. इथं अजून एक ऑप्शन आहे इमेज जनरेशनसाठी. तर इथं काही मॉडेलसुद्धा आहेत. जेमिनीज इमेज जनरेशन आणि इमेजन. तुम्ही तुमच्या दैनंदिन सोप्या कामकाजांसाठी Google जेमिनीचं इमेज जनरेशन युटिलिटी वापरू शकता. पण जर का तुम्हाला हाय क्वालिटी इमेजेस करायच्या असतील वेगवेगळ्या ॲस्पेक्ट रेशोच्या, तर ही इमेजन युटिलिटी तुमच्या उपयोगी ठरेल. आपण आधी जेमिनी इमेज जनरेशन बघूया. इथे बघा तुम्हाला काही एक्झाम्पल्स जर का एक्सप्लोर करायचे असतील, तर इथं फ्रॉम गॅलरी आहे उजव्या बाजूला. फ्रॉम गॅलरी. ठीक आहे. आणि फ्रॉम गॅलरीमध्ये जाऊन तुम्ही इथे काही रेडीमेड प्रॉम्प्ट्स आहेत ते पेस्ट करू शकता इथे. यूज Google Gemini to generate an image, generate a logo and swag ideas for a brand. नंतर बघा आता मी करतो लोगो अँड स्वॅग आयडियाज फॉर अ ब्रँड. शो मी डिफरंट लोगोज अँड ब्रँड स्वॅग आयडियाज फॉर माय स्टार्टअप कॉल्ड अवूर्णा. इथं एडिट करूया आपण फॉर माय ब्रँड कॉल्ड महावर्धन आणि रन करायचं. आता इथं काही फर्स्ट इमेज हे बघा मला एक इमेज मिळालेली आहे. क्लीन अँड मॉडर्न लोगो डिझाइन. हे बघा थोड्या वेगवेगळ्या स्टाईलमध्ये. खूप छान. सो मला एका बॉटलवरती
टी शर्ट वरती, वेगवेगळ्या ऑब्जेक्ट्स वरती मला माझ्या ब्रँडचं नाव लिहून मिळालेलं आहे आणि लोगो सुद्धा मिळालेले आहेत काही. तर तुम्ही अशा प्रकारे इमेज जनरेशनला अजून एक्सप्लोर करू शकता. आता आपण एक अजून इमेज देऊया. ड्रॅगन फ्लाइंग ओव्हर सी. आय विल जनरेट अ इमेज ऑफ मॅजेस्टिक. हे बघा, एक ड्रॅगन आहे आणि तो समुद्रावरती पोहतोय. आता थोडंसं रिअलिस्टिक करूया याला. मेक इट लुक रिअल. आय विल जनरेट अ फोटो रिअलिस्टिक इमेज. हे बघा, आता खराच समुद्र दिसतोय इथं. आधीच्या इमेजमध्ये फक्त ब्लू बॅकग्राऊंड दिसत होतं. इथं खरंच समुद्र आहे आणि ड्रॅगन पण रिअल वाटतंय. तर अशा प्रकारे तुम्ही अजून याला एक्सप्लोर करू शकता. मी जातोय पुन्हा जनरेट मीडियाच्या ऑप्शनवरती आणि इथे इमेज आणि युटिलिटी करतोय. आणि आता आपण इथं ॲस्पेक्ट रेशो सुद्धा चेंज करू शकतो. 1:1, 9:16 जो की मोबाईल कॉम्पॅटिबल फॉर्मॅट असतो. 16:9 हा डेस्कटॉपसाठीचा असतो. 4:3, 3:4 असे बरेच ऑप्शन्स आहेत. आता आपण करूया 16:9 फॉर्मॅट आणि इथं मला 2 रिझल्ट हवेत. म्हणून मी नंबर ऑफ रिझल्ट 2 वर ठेवतोय. इथं तुम्ही इमेज जनरेशनचं मॉडेल बाय डिफॉल्ट जे आहे तेच घेऊ शकता. आणि तुमच्याकडे जर का प्रो व्हर्जन असेल याचं, तर मे बी तुम्हाला तिथं अजून काही मॉडेल्स दिसण्याची शक्यता आहे. आता मी सेम प्रॉम्प्ट टाकतो. अ ड्रॅगन फ्लाइंग ओव्हर अ सी. बघूया. 2 इमेजेसचे इनपुट दिल्याप्रमाणे मला 2 इथे इमेजेस तयार करून मिळणार आहेत. हे बघा, किती छान इमेजेस मला इथे मिळालेले आहेत आणि ही खूपच रिअलिस्टिक वाटते. हे पण कॅची आहे. व्हाईट क्लाउड्स, ब्लू ओशन आणि बघा इथं ब्लू स्काय आहे. तर तुम्ही या इमेजेसला डाउनलोड करू शकता किंवा तुम्ही लार्ज व्ह्यू जर का प्रिफर करत असाल तर बघू शकता किती हाय रिझोल्यूशनमध्ये दिलेलं आहे. याला हवं तर तुम्ही वॉलपेपर किंवा आर्ट गॅलरीसाठी वापरू शकता. एक्सपोर्ट टू ड्राईव्ह. तुमच्या Google ड्राईव्हला हे डायरेक्टली एक्सपोर्ट होणार आहे. तुम्ही लाइक, डिसलाइक केलं तर तुम्हाला एक प्रकारे इनपुटच देता येतं, फीडबॅक देता येतो Googleसाठी, की पुढच्या वेळेस जरा तुमच्या इनपुटनुसार किंवा तुमच्या फीडबॅकनुसार कार्य करायला. तर आता इथं आपण आलेलो आहे पुन्हा एका नवीन ऑप्शनकडे. जिथं आहे बिल्ड ॲप्स विथ जेमिनी. हा बघा, हा बिल्डचा आयकॉन आहे. यावरती क्लिक करून तुम्ही इथे जाऊ शकता. इथं तुम्हाला काही शोकेस आयटम्स पण दिसतील, की कम्युनिटी किंवा Googleतर्फे तयार झालेल्या काही युटिलिटीज आहेत तिथं. पण तुम्हाला स्वतःचं काही करायचं आहे. तर हे बघा, तुम्ही इथं काही स्टार्टिंग टेम्पलेट सुद्धा बघू शकता. डायनॅमिक टेक्स्ट गेम युजिंग जेमिनी, जेमिनी पॉवर्ड कोड रिव्ह्यू, इमेज एंड पिक्सल आर्ट मेकर वगैरे. आपण करूया सुरुवात एका छोट्याशा ॲपपासून. डेव्हलप अ टू डू लिस्ट. छोटंसं टू डू लिस्ट ॲप मी बनवायला सांगितलंय. हे बघा, लगेच इंटरफेस लोड पण झालेला आहे आणि इथं आता थिंकिंग ऑन झालेलं आहे. तर या साइड बार विंडोमध्ये बघा, माझ्या कोडच्या काही फाइल्स आता इथं बनलेल्या आहेत आणि त्यामध्ये जो कोड लिहिला जाणार आहे तो इथं या विंडोमध्ये डिस्प्ले होणार आहे. एस्टॅब्लिशिंग द ॲप स्ट्रक्चर तुम्ही एक्सप्लोर करू शकता. काय विचार होतोय बॅकएंडला ते जाणून घेण्यासाठी. Establishing final app build, refining component interactions, establishing persistent state management, establishing project foundation वगैरे वगैरे. हे बघा, ऍक्च्युअल कोडिंगला सुरुवात झालेली आहे.
सध्या बऱ्याच फाइल्स तयार व्हायला सुरुवात झाली पण हे बघा index.html त्याचा कोड. कोडिंग होते तोपर्यंत मी काही इतर ऑप्शन्स एक्सप्लोर करतो. इथं तुम्हाला जर का या पर्टिक्युलर हेडरला तुम्ही बघितलं तर इथं सेव्हचा ऑप्शन दिसतोय आणि इथं बघा डाउनलोड सेव्ह दिस ॲप. जर का तुम्ही याला क्लिक केलं ना, तर हे पूर्ण एका झिप फाईलमध्ये एक्सपोर्ट होईल कोडिंग. इथे बघा डिप्लॉयचा ऑप्शन आहे आणि डिप्लॉय टू क्लाउड रन सध्या याला ओके म्हणतो. प्रिव्ह्यू लोड व्हायला सुरुवात झालेली आहे ॲपचा. डिप्लॉय टू क्लाउड रनच्या शेजारी एक ऑप्शन आहे शेअर ॲप आणि त्याच्या शेजारी आहे सिलेक्ट क्लाउड प्रोजेक्ट टू यूज पेड टियर. सध्या आपण फ्री टियरवरती कार्य करतोय. हे बघा इथे प्रिव्ह्यू विंडोमध्ये मला माझं ॲप लोड करून मिळालेलं आहे. प्रिव्ह्यू मी या विंडोला फुल स्क्रीन करतो म्हणजे अधिक चांगल्या रीतीने समजेल. व्हॉट नीड्स टू बी डन. सो मी म्हणतोय की ऑफिस वर्क हा माझा पहिला टू डू प्लस हे बघा दुसरं काय आहे मार्केट. तिसरं आहे प्ले क्रिकेट. माझ्या टू डू लिस्ट मधली तिसरी लिस्ट आहे क्रिकेट खेळणं. नंतर एक आहे वॉच मूवी. चौथा आहे हे बघा एक छानपैकी टू डू लिस्ट ॲप तयार झालेला आहे. मी हवं तर एखाद्या आयटमला टिक करून डन असं पण सिम्बॉल देऊ शकतो. हे बघा डिलीट पण करू शकतो. सगळे आयटम डिलीट करूया. अजून बघूया. पहिली चेकलिस्ट माझी आहे गो टू स्विमिंग. दुसरं आहे गो टू कॉलेज. तिसरं आहे स्टडी. चौथा आहे प्ले. आता मी फक्त प्लेला आणि स्टडीला टिक मार्क करतो. हे बघा completed मध्ये प्ले आणि स्टडी आलं आणि ऍक्टिव्ह मध्ये सध्या गो टू कॉलेज आणि गो टू स्विमिंग. इथं फुटरला टेक्स्ट पण दिलंय. Operate 2025 elegant to do app all race result crafted with React, TypeScript and Tailwind CSS. तुम्ही आता पुन्हा याला करा स्मॉल विंडोवर. तुम्हाला थोडा छोटा मोठा काही कंट्रोल करायचं असेल तर तुम्ही इथं डाउनलोड करून घ्या ॲपला आणि मग त्याला पुन्हा एका सेपरेट प्रोजेक्टमध्ये ओपन करून ट्विकिंग करू शकता. हे बघा संपूर्ण कोड तुमच्या समोर इथं एक्सपोर्ट झालेला आहे. तुम्ही जर का सॅटिस्फाईड आहात रिझल्टने तर तुम्ही डायरेक्टली इथं क्लाउड रनसाठी याला डिप्लॉय करू शकता. डिप्लॉय युअर ॲप ॲज अ क्लाउड रन सर्व्हिस. द ॲप विल बी ॲक्सेसिबल व्हाया अ पब्लिक URL. युअर API key will not be exposed in the app but will be used by the application. आता इथं तुम्ही तुमचे गुगल क्लाउड प्रोजेक्ट सिलेक्ट करून त्याला डिप्लॉय करू शकता. सध्या आपण त्या स्टेजला काम नाही करणार आहोत. याला क्लोज करूया. तर आपण एक्सप्लोर केलेली आहेत काही फंक्शन्स इन्क्लुडिंग चॅट, नंतर स्ट्रीमिंग, एक आहे मीडिया जनरेशन आणि ही आहे बिल्ड विंडो. बिल्ड विंडोमध्ये तुम्हाला इथं कोड असिस्टंट दिसतोय. तुम्ही अजून काही छोटे मोठे चेंजेस याला सांगू शकता. चेंज द बॅकग्राऊंड कलर. आता बघा थोड्याच वेळात आपल्याला दिसून येईल की या ॲपमध्ये रिस्पेक्टिव्ह चेंजेस झालेले आहेत.
झाले. आता प्रिव्ह्यू लोड व्हायला पुन्हा सुरुवात झालेली आहे. हे बघा, बॅकग्राऊंड कलर पूर्णपणे बदललाय. तुम्ही हवं तर व्हाईट कलर मागू शकता आणि बाय डिफॉल्ट कोणतं इनपुट नाही मिळाल्यामुळे डीपर ब्लू टू इंडिगो टू स्लेट ग्रेडियंट असा कलर सेट केलेला आहे. तर कसे वाटले तुम्हाला ही क्षमता? आणि अजूनही तुम्ही एक्सप्लोर करू शकता गेट एपीआय. जर का तुम्ही प्रोफेशनल डेव्हलपर असाल आणि तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये Googleची ही एपीआय वापरायची असेल, तर तुम्ही या ऑप्शनवर जाऊ शकता आणि इथं एपीआय की क्रिएट करू शकता. इथं काही सॅम्पल क्विक स्टार्ट कोड्स सुद्धा दिलेले आहेत, जे वापरून तुम्ही तुमच्या कस्टम ॲप्लिकेशनसोबत ही जी काही Googleची ॲडव्हान्स फंक्शनॅलिटी आहे, ते इंटिग्रेट करू शकता. मग हे सगळं केल्यानंतर तुमच्या ॲपमध्ये जे की Google एआय स्टुडिओमधले क्षमता होत्या, चॅट किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सने इमेजेस जनरेट करणं, हे सर्व तुम्ही तिथं ॲपमध्ये अचीव्ह करू शकता. डॅशबोर्ड आणि गेट एपीआय की ऑलमोस्ट एकाच ठिकाणी रिडायरेक्ट होतं. इथे डॉक्युमेंटेशनचा पण एक ऑप्शन आहे. तुम्हाला डिटेलमध्ये याचा स्टडी करायचा असेल तर करू शकता. हे बघा इथे क्विक स्टार्ट ओव्हरव्ह्यू, Google जेमिनी डेव्हलपर एपीआय, पायथॉन, जावास्क्रिप्ट, गो, जावा, रेस्ट कोणत्या लँग्वेजमध्ये कशाप्रकारे एपीआयला ॲक्सेस करायचं त्याचं डिटेल गाईड दिलेलं आहे. इथे मॉडेलचा काही ओव्हरव्ह्यू आहे. 2.5 प्रो मीटवर मोस्ट पॉवरफुल थिंकिंग मॉडेल, जे की आता आपण वापरत होतो. नंतर त्याच्या थोडंसं खाली आहे 2.5 फ्लॅश मल्टीमोडल मॉडेल आहे आणि हे एक होतं 2.0 फ्लॅश लाईट. ठीक आहे. नेटिव्ह इमेज जनरेशन, एक्सप्लोर लाँग कंटेक्स्ट, जनरेट स्ट्रक्चर्ड आउटपुट्स वगैरे, वगैरे. आणि इथं सगळ्या कॅपेबिलिटीज दिल्या आहे. टेक्स्ट जनरेशन, इमेज जनरेशन, व्हिडिओ जनरेशन, स्पीच जनरेशन, म्युझिक जनरेशन, लाँग कॉन्टेक्स्ट वगैरे. आपण हवं तर अजून थोडंसं एक्सप्लोर करून बघू Google एआय स्टुडिओला. आपण आता जाणार आहोत जनरेट मीडिया आणि जेमिनी स्पीच जनरेशन युटिलिटी आपण आता टेस्ट करणार आहोत. हे बघा, इथं रॉ स्ट्रक्चर दिलंय. द बिलो रिफ्लेक्ट्स हाऊ टू स्ट्रक्चर युअर स्क्रिप्ट इन युअर एपीआय रिक्वेस्ट. रीड अलाउड इन अ वॉर्म वेलकमिंग टोन. स्पीकर 1, हॅलो, वी आर एक्साइटेड टू शो यू अवर नेटिव्ह स्पीच कॅपेबिलिटीज. ठीक आहे. आता तुम्ही काही इन्स्ट्रक्शन दिले आहेत. रीड अलाउड इन अ वॉर्म वेलकमिंग टोन. स्टाईल इन्स्ट्रक्शन्स. आता मी इथं वेलकमिंग टोनच्या ऐवजी ठीक आहे, मी नंतरच्या ह्याच्यात बदलतो हे. चला रन करूया. Hello! We're excited to show you our native speech capabilities, where you can direct a voice, create realistic dialogue, and so much more. Edit these placeholders to get started. हा स्पीकर 1 आणि स्पीकर 2 यांचा मल्टी स्पीकर सेटअप होता. तर मी आता सिंगल स्पीकर ऑडिओमध्ये जातो आणि इथं मला जे टेक्स्ट हवं आहे, ज्याला स्पीचमध्ये कन्व्हर्ट करून हवं आहे, ते मी मागेल. तर मला आता अजून एक स्क्रिप्ट लागेल. ChatGPTवरून घेतो मी. एक छोटंसं स्क्रिप्ट हवं आहे मला. गिव्ह अ एसे ऑन प्रो. तर कावळ्यावरती एक मी छोटासा निबंध लिहून मागितलाय आणि मी आता या निबंधाला कॉपी करतोय. एवढंच घेतो. बघूया. ठीक आहे. मी पेस्ट करतो माझं कंटेंट आणि इथं तुम्ही व्हॉईस पण सिलेक्ट करू शकता. झेफिर, हेरॉन, ओरी, फेन्रीर, लेडा, ओरस. आता मी घेतोय डेस्पिना. ठीक आहे. आणि मॉडेलच्या काही सेटिंग्स ट्विक करा तुम्ही. टेम्परेचर, क्रिएटिव्हिटी थोडीशी हाय ठेवतो आणि रन.
The crow is a common bird found all over the world, especially in India. It belongs to the Corvidae family and is known for its black feathers, sharp beak, and loud cawing sound. Crows are medium sized birds, usually black in color, although some species may have gray or white markings. Crows are very intelligent birds. They are known for their ability to learn, remember faces, and even solve simple problems. They can use tools, mimic sounds, and work in groups. Many scientists consider them one of the smartest birds in the world. Crows are omnivorous, meaning they eat almost everything grains, insects. तर अशा प्रकारे आपण जे टेक्स्ट याला इनपुट दिलं, त्याचं मला स्पीचमध्ये कन्व्हर्जन करून मिळालंय. तुम्ही या फाईलला डाउनलोडही करू शकता किंवा याचा जो प्लेबॅक स्पीड आहे, तो तुम्ही व्हॅरी करून ऐकू पण शकता. आता पुन्हा जाऊया मीडिया ऑप्शनकडे आणि बघूया की व्हिडिओ कसे जनरेट होतात. तर इथं एक ऑप्शन आहे व्हीईओ क्रिएट क्लिप्स अँड ॲनिमेट इमेजेस युजिंग जनरेटिव्ह व्हिडिओ. बघूया. Video generation with VO2 in AI Studio has limited free quota for testing. To generate videos beyond free limit or to integrate VO2 in your projects, please use Google Gemini API. ठीक आहे, आपण नाही करणार. आता इथं मी छोटासा व्हिडिओ देतो. Dog is running near a street. तर अशा प्रकारे मला एक व्हिडिओ बनवून मिळालेला आहे. मी प्ले करून बघतो. हे बघा किती छान व्हिडिओ बनवून मिळालेला आहे 8 सेकंदाचा. तुम्ही याला डाउनलोडही करू शकता किंवा तुम्ही फीडबॅक देऊ शकता. गुड रिस्पॉन्स, बॅड रिस्पॉन्स. ठीक आहे. कसं वाटलं तुम्हाला Google AI स्टुडिओ आणि त्याच्या काही कॅपेबिलिटीज? नक्की कळवा आणि अजून एक्सप्लोर करत राहा. धन्यवाद.